हाय हॅलो नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना तुमचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आणि नवीन यूट्यूब चॅनलवरती। तर बघा मस्त अशी सकाळ झालेली आणि सकाळचे सगळे कामं पण आवरून झालेले आहे। आता फक्त जेवण बाकी आहे। तर आज आम्ही काढले होते पापड्याचे तांदूळ खिशीच्या। तर 2 दिवस झाले त्याला भिजू घातलेले होते। तर आज 2-3 पाण्याने मस्तपैकी स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्यातलं पाणी चांगलं झरू दिलेलं आहे। आणि मग पाणी झरल्याच्या नंतर ते टाकले होते गच्चीवरती उन्हात वाळवण्यासाठी। तर असे बघा 4-5 वाजेपर्यंत खूप कणकण असे तांदूळ झालेले होते। तर आता मी आले होते वरती हे जमा करण्यासाठी। तर दळूनसुद्धा आणायचं होतं ते लगेच। तर बघा सगळे तांदूळ जमा केले असे एकदम कडक आणि मस्त वाळलेले होते। तर या टोपल्यात भरून घेतल्या आणि मग नंतर दळून आणायचे आणि उद्या आम्हाला करायच्या होत्या तांदूळाच्या खिशीच्या पापड्या। तर आता सगळ्यांचेच उन्हाळी कामं चालू झालेले असतील बायकांचे। अजून तर मार्च महिनाच आहे तर एवढं ऊन तपतंय की बापरे, आमच्या इकडे तर खूपच ऊन तपते। तर कोणाकोणाचे उन्हाळी कामं चालू झालेले आहेत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि इकडे बघा मस्त खणखण असे तांदूळ वाळलेले आणि सायंकाळचा मस्तपैकी व्ह्यू बघा किती छान दिसतोय गच्चीवरती। आणि इकडं आता घेतलेले आहेत पापड्या करण्यासाठी। दुसऱ्या दिवशी कामं आवरल्याच्या नंतर जेवण वगैरे झाले आमची, सगळे कामं भांडे वगैरे सगळे घासून झाले। आणि आता 2 गिलास हे पाणी घेतलेले आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आणि आता ते पाणी चांगलं उकळी येऊ द्यायचं आणि मग त्याच्यानंतर आपण जेवढं पाणी टाकलं तेवढं पीठ त्याच्यामध्ये टाकायचं आणि त्या पाणी आणि पीठ दोन्ही पण वरती उकळी येऊ द्यायचं आणि मग त्याला हटायचं, म्हणजे त्याची खिशी घ्यायची आहे। तर सगळ्या गाठी फोडून त्याची घ्यायची आहे आणि मग नंतर 5 मिनटं त्याला चांगलं असं वाफेवरती होऊ द्यायचं आहे। तर तुम्ही कशा प्रकारे पापड्या करता खिशीच्या नक्कीच सांगा। आणि आम्ही अशा करून घरगुती विकतसुद्धा असतो, म्हणजे जशा लागल्या तशा ऑर्डरप्रमाणे करून देत असतो। नाहीतर एखाद करूनसुद्धा ठेवून म्हणजे घरातल्या पण नेतात, आम्हाला पण पापड्या राहत नाही नंतर। तर आपले सकाळचे कामं वगैरे आवरून परत 4-5च्या कामापर्यंत जेवढ्या पापड्या झाल्या तेवढ्या आम्ही करत असतो। तर बघा इथं मस्त असं हटवून घेतलेलं आहे पूर्ण, त्याच्यातले गोळे पण फोडून घ्यायचे आणि वाफेवरती होऊ द्यायच्या। आणि आता कुरडयाला पण सुरुवात करायची। तर आमच्या इकडं विदर्भामध्ये जास्त करून तिळाच्याच कुरडया खातात। तर त्या पण मी नक्कीच दाखवेन व्हिडिओमार्फत कशा करतो आम्ही कशा नाही। तर तिळाची कुरडई पण खूप छान लागते खायला आणि तो व्हिडिओ पण तुम्हाला लवकरच येईल तिळाच्या कुरडयाचा पण। तर आता बघा आम्ही मस्तपैकी खिशी घेतलेली आणि याच्या पापड्या करून घेतो। तर कशा करतो काय करतो नक्कीच बघा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा मस्तपैकी आपली खिशी शिजलेली आहे तांदूळाची आणि ती आता मस्त स्वच्छ पांढऱ्या कपड्यामध्ये आपल्याला कपडा ओला करून घ्यायचा आणि मग ते चांगलं पीठ असं चुरून घ्यायचं आहे मऊ। बघा हे पीठ चुरताना हाताला एवढे चटके लागतात।
खूप चटके लागत होते. आणि इकडे बघा घेतलेले आहे आम्ही पापड्या करायला. आणि आमचा श्री बघा मशीनने इतकं मधात करतो पापड्या करायला. त्याला मशीनने खूप आवडतात करायला. आम्ही मशीनने करून पाहिल्या, गेल्या वर्षी मशीनसुद्धा आणली 600 रुपयाची, पण त्याने काय आम्हाला एवढं जमत नाही. त्याच्यामुळं आम्ही हातानेच करतो. तर कशा वाटल्या आमच्या पापड्या खिशीच्या नक्कीच कमेंट करून सांगा. भेटू अशा पुन्हा एका नवीन व्हिडिओचं. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.